नमस्कार, मी रेणुका. आज शुक्रवार आहे, त्यामुळे सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत. जुई गडकरी आता आपल्या सोबत आहे. तिचं पहिले स्टुडिओत स्वागत करूया. जुई, खूप खूप स्वागत स्टुडिओमध्ये. थँक्यू. कल्याणीशी अर्थात जुईशी आपण खूप गप्पा मारणार आहोत आणि तुमच्या देखील प्रश्नांची वाट बघतोय. कारण आधी मी जेव्हा जुईला भेटलेले होते तेव्हा ती अशी सोशिक भूमिकेत वगैरे होती. आता तिच्या भूमिकेमध्ये काय काय बदल झालेत हे जाणून घेणार आहोत. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 02266899263. आपण इथे गप्पांना सुरुवात करतो. जुई, आपण आधी जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू म्हणत होतीस की एक सोशिक भूमिका, गजरे आणि तुझा एक वेगळा लुक होता. आता जरूर साडी नेसलीस, पण खूप बदल झालेत आता तुझा जो आता सध्या सिरियल मध्ये प्लॉट सुरू आहे. काय नेमकं सुरू आहे कल्याणीच्या आयुष्यात? पूर्वी जसं आपण बघितलं होतं की कल्याणी सोशिक होती, खूप रडायची आणि एकूणच तिचा जो स्वभाव आहे की शांत राहून समोरचा भलेही चुकीचं बोलत असेल तरी ती ऐकून घ्यायची. तर आता कुठेतरी असं घडलेलं आहे की सासूबाईंनी तिला सपोर्ट करून ती स्वतःसाठी उभी राहिलेली आहे आणि आता स्वतःचं एज्युकेशन पण तिने चालू केलंय, टेक्नो सॅव्ही झाली आहे आणि आता फॅशन डिझायनर म्हणून कामही करते एका फॅशन हाऊसमध्ये. सो एकूणच ती बोलायला लागली आहे आता. आणि म्हणजे मूळ कल्याणी तशीच आहे की रिस्पेक्ट करणारी, नात्यांना जपणारी, ह्या सगळ्या मेन गोष्टी तशाच आहेत. पण आता कुठेतरी सोशिकपणा कमी झालाय, म्हणजे थोडी जुईच्या जवळ यायला लागली. हो. जसं म्हणलीस टेक्नो सॅव्ही, म्हणजे काय काय सध्या म्हणजे बदल काय काय होतात? तिच्याकडे छान मोबाईल आहे, लॅपटॉप वापरते ती आणि एकूणच इंटरनेटचा यूज तिचा वाढलेला आहे कल्याणीचा. सो तिला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आता. ती अपडेट होतीये थोडक्यात असं म्हणू शकतो आपण. क्या बात आहे. आणि जसं तू आधी म्हणाली होतीस की सेटवर एक तो गजरा आणि असं सगळ्या तुम्हाला गमती सांगितलेल्या होत्या सेटवरच्या, आता तुझ्या ड्रेसमध्ये काय काय बदल होत आहेत? म्हणजे आधी मला आठवतंय एक म्हणजे गळ्यात भरपूर काय काय अलंकार असायचे आणि असं, आता काय काय तुझ्या इमेजमध्ये खऱ्या अर्थाने बाह्य रूपात काय काय बदल होतात? आता पूर्वी कल्याणी अशी होती की सगळ्यांना ती एक कॅरेक्टर टाइप्स वाटायची की भरपूर मोठी कोल्हापुरी ज्वेलरी असायची तिची आणि सगळ्या म्हणजे साड्या तशा प्रकारच्या, गजरे, जे रिअल लाईफ मध्ये आपण कोणीच असं नसतो. तो आता त्यांनी असा बदल केलेला आहे की कल्याणी चुडीदार्स यूज करते. आपल्या इतर ज्या मुली असतात युथ आत्ताच्या तशीच असते ती. गळ्यामध्ये एक नॉर्मल मंगळसूत्र असतं तिचं डायमंडचं आणि एकूणच आता केस म्हणजे हेअरस्टाईल बदलली आहे. सो ती आता आत्ताच्या मुलींसारखी राहायला लागली आहे. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. जुई, आपल्याला शैलेश अहिरे विचारतायत कल्याणहून. विचारा शैलेश. हॅलो जुई मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन करतो मी तुमच्या पुढच्या पाऊलमध्ये कल्याणी या भूमिकेबद्दल. छान भूमिका करतायत तुम्ही ती. थँक्यू. मॅम, माझा असा प्रश्न आहे तुम्हाला की ज्याला इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तुम्ही आज आमच्या युथच्या एक हे आहात स्वतः आमचे, म्हणजे आम्ही तुम्हाला आयडल मानतो एक महिन्याचा. ज्यांना काही इंडस्ट्रीचा बॅकग्राऊंड नाही किंवा त्यांना असं कसलाही अनुभव नसताना इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी त्यांनी काय करावं? म्हणजे त्यांच्याकडे पेशन्स ही गोष्ट हवी आहे का थिएटर जॉईन करावं, असं म्हणजे काय सल्ला तुम्ही त्या नौक्या कलाकारांना जे आपलं भविष्य आजमावू इच्छित आहे या इंडस्ट्रीमध्ये? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. कारण हल्ली अशा गोष्टी घडतायत की तुम्ही 50,000 भरा, आम्ही तुम्हाला काम देतो आणि तुम्ही म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी हल्ली मी माझ्या फ्रेंड्समध्ये पण ऐकल्या. सो मला असं वाटतं की मुळातच जी कुठली व्यक्ती आहे ज्यांना या फील्डमध्ये यायचंय तर एक एज तुम्ही ठरवून घ्या. म्हणजे शिक्षण आधी करणं महत्वाचं आहे. शिक्षण घेतल्यानंतरच शिक्षणाबरोबर तुम्ही थिएटरची जी वर्कशॉप्स असतात ती करू शकता. थिएटर करणंच खूप गरजेचं आहे या सगळ्यासाठी. म्हणजे डिरेक्टली तुम्ही टीव्हीवर दिसावं असं नसतं, नसायला हवं तसं. कारण प्रत्येक गोष्टीच्या स्टेजेस आहेत आणि त्यातनं तुम्ही जायलाच हवं. सो थिएटरची वर्कशॉप्स करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ही वर्कशॉप्स करत असताना तुम्हाला कळेल की कुठली माणसं ऑथेंटिक आहेत, त्यांच्या थ्रू तुम्ही येऊ शकता. इथे ऑडिशन्स होतात प्रॉपर. आणि मला असं सांगावं असं वाटतंय की ह्या फील्डमध्ये काम हवं असेल तर कोणी पैसे मागत नाही, उलट काम करण्याचे पैसे मिळतात. जरूर. तू खूप छान एकदम छोट्या आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्ट केलंस, ते खूप मस्त वाटलं. आपल्याला पुढचा प्रश्न देखील येतो आहे. आपल्याला शैलेशशी देखील आता प्रश्न विचारला. पण जुई, या सगळ्यामध्ये म्हणजे जसं तू म्हणालीस की बदल होत गेलेले आहेत या सगळ्यामध्ये, पण जुई म्हणून तुला काय बदल वाटतात? कारण आधी अशी सोशिक आणि अशी होती, पण तुला आता आणखीन मजा येते काम करायला? हो हो, मला खरंच खूप मजा येते. कारण पूर्वीच फॉर एक्झाम्पल आता खोली म्हणते ती आता रूम म्हणायला लागली आहे, किचन म्हणायला लागली आहे किंवा कार जाऊया. म्हणजे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती ही इंग्रजीचा वापर करायला लागली आहे. सो मला असं वाटतं की ही कुठेतरी अपग्रेड होतीये. म्हणजे जुनं जे ऍप्लिकेशन तिच्यात होतं ते अपग्रेड करतेय थोडक्यात ती.
आणि त्यामुळे ती सगळ्यांना आता त्यांच्यातलीच एक वाटायला लागली. पूर्वी पण वाटतच होते, पण आत्ताचं जे युथ आहे त्यांच्याप्रमाणे मी व्हायला लागली आहे. फक्त माझ्यावरती एकच गोष्ट जास्त आहे, ती म्हणजे संस्कार, आणि त्यामुळे मी उलटून बोलत नाही. मी समोरच्यांचा मान राखून जे काय आहे ते बोलते, पण एकूणच ती स्वतः तिच्या बॉडी लँग्वेज मधनं, तिच्या पेहरावातनं आणि सगळ्यातनंच अपग्रेड झाली. म्हणजे कॉन्फिडन्स वाढलाय तिचा. कॉन्फिडन्स वाढलाय. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न भारत वावळे विचारताय डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार जुई. मी नमस्कार. अभिनंदन करतो. कल्याणी की भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे होते, त्याबद्दल परत परत अभिनंदन करतो. माझा प्रश्न असा आहे की मुंबईजवळ कर्जत येथे छोटे गाव जन्मगाव असताना देखील मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये नाटक, टीव्ही सिरियल किंवा मराठी चित्रपट येण्याची प्रेरणा कशी काय मिळाली, आणि विशेष करून आपले वडील आदरणीय श्री केतनकर की हे प्ले रायटर होते, नाटककार होते, तर त्यांच्या अनुभवाचा तुझ्यावर काय परिणाम झाला का? धन्यवाद. थँक्यू. खरंच खूप चांगला प्रश्न आहे हाही. कर्जतमध्ये मी राहत होते. माझं काही वर्ष शिक्षण आत्याकडे झालंय, म्हणजेच नेरुळला. सो एकूणच शहराशी कॉन्टॅक्ट होताच. कॉलेजच्या साठी, शिक्षणासाठी माझं इथे येणं जाणं होतं. आणि माझं शिक्षण BMM आणि मार्केटिंग MBA वगैरे हे सगळं झालेलं असताना माझ्या आईची इच्छा होती की मी ह्या क्षेत्रात यावं, कारण माझे फोटोज चांगले यायचे. सो एक दिवस तीच मला गौतम राजाध्यक्षांकडे घेऊन गेली. माझं फोटो सेशन झालं आणि मग ऑडिशनला गेले होते मी बाजीराव मस्तानीच्या, आणि तिथे सिलेक्ट झाले. आणि तेव्हापासनं मग सुरूच झाली ऍक्च्युली ती लाईन. एक एक शो मिळत गेला, आणि आता हा माझा 4था शो आहे. सो सुरुवात तशी झाली आहे. आणि मला असं वाटतं की लहान गावामध्ये राहून मलाही खूप हिणवलं गेलं पूर्वी, की गावातनं आलेली मुलगी आहे, कर्जत गाव वगैरे असं खूप बोललं गेलं. पण मला असं वाटतं की तुमच्यात जर कॉन्फिडन्स असेल आणि करण्याची इच्छा असेल, मग तुम्ही खेड्यातनं आला असाल किंवा कुठनंही, तुम्ही करूच शकता. तुम्ही प्रूव्ह करू शकता. प्रूव्ह करू शकता. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न नवनाथ माजिरे पुण्याहून विचारतात. विचारा. हा, कल्याणताई नमस्कार. कल्याणीताई. हॅलो. नमस्कार, बोला. हो नमस्कार. जुईताई म्हटलं पाहिजे खरं तर. आजपर्यंत अनेक अभिनेत्र्यांशी बोललो या टॉकटाईमच्या माध्यमातून, परंतु आज तुम्ही मराठमोळी साडी नेसून आलात, खूप छान दिसताय, त्याबद्दल अभिनंदन. थँक्यू. आणि नूतन वर्षाच्या आणि आता येणाऱ्या मकर संक्रांतीच्याही तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमची पुढचं पाऊल ही मालिका तर लोकप्रिय आहेच, त्यात काही शंकाच नाहीये, परंतु या मालिकेचं टायटल सॉन्ग जे आहे ते ऐकायला फार मजा वाटायची. तर या मालिकेबद्दल प्रश्न विचारतो. अभिनेत्री हर्षदाताई खानविलकर ज्या आहेत, त्यांच्याशी काम करताना आलेला अनुभव, म्हणजे त्यांचा मूळ स्वभाव कसा आहे, ही गोष्ट शेअर करावी. आणि दुसरा एक प्रश्न, मागच्या टॉक टाइम मध्ये तेजश्री प्रधान येऊन गेल्या, म्हणजे झी मराठीची जानवी, तर त्यांनी एक गुपित गोष्ट शेअर केली की ते ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ब्रेट ली यांच्या फॅन आहेत. तर त्याप्रमाणे जुई गडकरी कोणाच्या फॅन आहेत हे ऐकायला आवडेल आम्हाला. धन्यवाद. हर्षदाताई बरोबर काम करणं हा एक खरंच वेगळा एक्सपिरियन्स आहे. कारण सुरुवातीला म्हणजे पहिला दिवस मला आठवतो जेव्हा आमचे प्रोमो शूट होत होते, तेव्हा फक्त ती आणि मीच होतो. आणि मला म्हणजे सांगावं असं वाटतंय की एक भीती असते आपल्याला मनामध्ये की बापरे पहिला दिवस आहे, कसं काय होईल. आणि त्यानंतर म्हणजे आमची फ्रेंडशिप झाली. तिनेच स्वतःच पुढाकार घेऊन इंट्रोडक्शन केलं स्वतःचं की मी हर्षदा खानविलकर. आणि दॅट वॉज रिअली अप्रिशिएबल बिकॉज ती खूप वर्ष काम करते आणि तिने स्वतः येऊन मला सांगितलं की मी हर्षदा खानविलकर वगैरे. आणि त्यानंतर ती सेटवर किंवा आम्ही प्रमोशन्सला बऱ्याच ठिकाणी दोघी एकत्र जातो किंवा बरेचसे कार्यक्रम जे आपले इतर असतात त्यांनाही आम्ही एकत्र जातो. पण ती खूप माझी काळजी घेत असते सेटवरही आणि बाहेरही. म्हणजे तिचं असं डिरेक्टली अगदी प्रेमाने माझ्याशी कधी बोलली नाही किंवा म्हणजे तसं आम्ही अगदी टू बी व्हेरी फ्रँक गळ्यात गळे घालून बसलो नाही, तरी सुद्धा तिचं लक्ष असतं माझ्याकडे. माझ्याशी कोणी वाईट वागलं तर तिला कळतं आणि मी बोलत नाही अशी पटकन कोणाला काही. त्यामुळे तिला माहित असतं की ही बोलत नसेल पण हिला वाईट वाटलं असेल, त्यामुळे मी बोलण्याच्या आधी तीच ओरडते त्या व्यक्तीला. त्यामुळे तिची सेटवरती ऍक्च्युली तिला मम्मी असं म्हणतात. सो घरी माझी आई जशी असते तशी सेटवरती असते, म्हणजे ती ओरडतही असते भरपूर सगळ्यांनाच आम्हाला आणि काळजीही तेवढीच घेत असते. आणि आणखीन त्यांनी विचारलंय की जसं मागच्याला तेजश्री म्हणालेली होती की ती ब्रेटलीची खूप फॅन आहे, ती म्हणाली की असा जर एखादा कार्यक्रम असेल तर मी फोन करीन अशा कार्यक्रमामध्ये. तर तू कोणाची इतकी जबरदस्त फॅन आहेस का? इतकी जबरदस्त फॅन नाहीये मी अजून तरी कोणाची, पण नाही म्हणजे तितकी मॅड फॅन नाहीये मी अजून. पण आता त्यालाच साधारण जवळ जाणारा असा प्रश्न की एखादी भूमिका अशी आहे का की तुला ती खूप साकारावीशी वाटते किंवा असं काही? हो, म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक मला ना फार ग्लॅमरस रोल्स नाही आवडत. म्हणजे जिथे चाकचूक लाइटिंग आणि एकदम चाकचूक मेकअप तसं नाही आवडत मला. मला फार नॅचरल मेकअप असलेले किंवा जवळजवळ मेकअप नसलेल्या भूमिका ज्या असतील, फॉर एक्झाम्पल स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका केल्यात
त्या सगळ्याच मला आवडतात आणि तशा टाईपचे जे रोल्स असतात की ज्यामध्ये काम दिसतं तुमचं खूप, तशा सगळ्या भूमिका मला आवडतात. आणि So या मी सिरियल मधून मे बी थोडासा वेगळा वेळ थोडासा मिळेल. हो हो थोडासा म्हणजे ऍक्च्युली आय एम लकी, कारण मला ह्या शो मध्ये सुद्धा मी नॅचरल आहे तशी, हो, हो. फार बनाव नाहीये माझ्या कॅरेक्टरमध्ये, त्यामुळे मी सिम्पल आहे आणि मला हे आवडतं टू बी सिम्पल. त्यामुळे मला तशा भूमिकांची मी फॅन आहे. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न देखील विचारतायत कृष्णा फुगे चिंचवडहून. विचारा. हा, मला जुई ताईंशी बोलायचं आहे. पण असा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं जे पात्र आहे ते तर मालिकेमध्ये तर खूप छान आहे, पण हे कुठं त्या अलका कुबल मॅडम संग मॅच होतं का थोडंफार असं वाटतंय किंवा त्यांचं काही त्यांनी बघून करताय का, असं काही नाही ना? असं काही होतं का? छान होता हा प्रश्न. मी लहानपणापासून अलका कुबल ताईंचे खूप पिक्चर्स बघितलेत, म्हणजे इनफॅक्ट माहेरची साडी हा मला पाठ आहे. पण मला असं वाटतं की सिरियल्समध्ये किंवा आपण त्याच गोष्टी दाखवत असतो ज्या सोसायटीत घडत असतात, आणि त्यामुळेच बायकांना एवढं आपल्याला म्हणजे आपलीशी वाटते कल्याणी, सगळ्यांना मी त्यांचीशी वाटते की कारण प्रत्येक घरात एक कल्याणी असते, मी फक्त कल्याणी म्हणून ते पोर्ट्रे करते. त्यामुळे मला नाही असं वाटत की मी अलकाताईंच्या कुठेतरी जवळ जातीये किंवा तसं. आय रिस्पेक्ट हर, कारण त्यांनी जेवढ्या फिल्म्स केल्या आणि त्या भरपूर गाजल्या सगळ्या फिल्म्स, त्यामुळे त्यांना खूप वेगळी लेवल आहे त्यांची. मी अजून तिथे पोहोचलेली नाहीये, पण मला असं वाटतं की ही एक कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेते की अलका कुबल ह्यांच्यासारखं तर होत नाहीये ना तुमचं, कारण कल्याणी एक वेगळी मुलगी आहे, हे कॅरेक्टर आहे. त्यामुळे आय थिंक की आता ती जशी अपग्रेड झाली आहे त्यामुळे त्यांचा हा प्रश्न त्यांना म्हणजे जाणवेल की आता ती पण अपग्रेड होतीये, सो ती तेवढी रडत नाहीये. क्या बात आहे. ह्याच्यापेक्षा आणखी विविध भूमिकांमध्ये तुला खरं बघायचं आहे आणि त्याच्याविषयी आपण देखील बोलणार आहोत, पण एक ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. डॉक्टर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईहून अरुण जाधव आपल्याला प्रश्न विचारतायत. विचारा आपला प्रश्न. हॅलो ताई. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा, त्या मुलीवर बोला. हॅलो कल्याणी ताई. हॅलो. मला तू खूप आवडते. थँक्यू. तुझं नाव काय आहे? अवंतिका अरुण जाधव. अवंतिका. आणि तू रोज सिरियल बघतेस? तुमचे काकांचे कल्याण तुमचे अवंतिका अरुण जाधव. बरोबर. हे तुझे छोटे छोटे फॅन्स दिसतात. जरूर. आपल्याला आणखीन पुढचा प्रश्न रवींद्र कुडाळकर विचारतात नाशिकहून. विचारा प्रश्न. नमस्कार. मी प्रथम पासून आपला फॅन आहे. बरं. आपल्या अभिनयातला इनोसन्स स्पेशली आणि साधेपणा मला खूप भावतो. माझा प्रश्न असा आहे की कमी वयात हे जे काही यश मिळालेलं आहे त्यामध्ये पैसा, प्रसिद्धी आणि कामाचं समाधान, कमी वयात त्याचा बॅलन्स साधणं कठीण असतं, पण तू कसा साधते गोष्टींकडे? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आत्ताच्या जनरेशनसाठी. कमी वयात पैसा, प्रसिद्धी, यश मुळात मी मानत नाही ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मला एवढंच कळतं की मला काम करायचंय, काम करत राहायचंय, आणि मी काहीतरी एक मनामध्ये माझ्यासाठी एक आखून ठेवलेलं आहे. सो मला तिथपर्यंत पोहोचायचंय, आणि तिथे पोहोचल्यावर कदाचित मला वाटेल की मी जे ठरवलं होतं ते अचीव केलंय. त्यामुळे पैसा, प्रसिद्धी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींनी मला तसा काहीच फरक पडत नाही. आणि मुळात माझ्या घरी माझ्या बाबांनी एकदा मला सांगितलं होतं, पूर्वी एक शो करत होते मी तेव्हा, की ज्या दिवशी आम्हाला कळेल की तुझ्या डोक्यात वारा गेलाय, तू माज करतेयस, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही शूटिंग बंद करून टाकू तुझं. सो ही शिकवण घरातनं असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर हल्लीची मुलं तू बघत म्हणजे सगळेच बघतो आपण की ती कशी वागतात. सो मला वाटतं घरातनंच मला हे बॅकग्राऊंड असल्यामुळे तसं चान्सच नाहीये माझा की डोक्यात जाणारच नाहीत गोष्टी. अगदी. म्हणजे तू तुझ्या विषयी आता सांगतेस, पण मी जसं आपण माझी गप्पा मारताना म्हटलं की तुला डान्सची खूप आवड आहे आणि लेटेस्ट तू काहीतरी एक मस्त परफॉर्मन्स धमाकेदार दिलास. ती धमाल कशी होती? येरे येरे 15 जो झाला 31 डिसेंबरला, त्यात मी ही पोली साजूक तुपातली त्यावर परफॉर्म केलं होतं. आणि लहानपणापासूनच म्हणजे मी कथ्थक शिकली आहे आणि आता बॉलिवूड स्टाईलचे क्लासेसही जॉईन केलेत मी. सो मला आवड आहे, नाचायलाच लागते. म्हणजे मी गाणं वाजलं की मी नाचायला लागते. आणि त्यामुळे मला ज्या दिवशी कळलं की हे गाणं मला दिलंय, आय वॉज हॅपी, कारण मला हवंच होतं. आणि मग त्यानंतर मस्त परफॉर्म केलं, छान कोरिओग्राफी केली होती आणि मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे 31 डिसेंबरला मी अशा प्रकारच्या गाण्यावर परफॉर्म करणार आहे. सो मी खूप एन्जॉय केलं आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल माझा परफॉर्मन्स. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न जयश्री गायकवाड विचारतायत पुण्याहून. विचारा. हॅलो. हा. हा, मला जोई मॅडमशी विचारायचं की असं हसत राहावं. काय काय? हसत राहावं त्यांना. हा. आणि मी त्याची मालिका आहे ना सिरियल
नित्य नेमाने बघते रोज. बर बर. हा, काय आवडतं त्याच्यातलं? त्याच्यातलं त्यांनी मान डोलवलेली आणि हर्षदा मॅडमनी बोललेले की डोलवली मान. हा, एवढं मला खूप आवडतं त्यांचं. बर बर. धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल. आपल्याला पुढचा प्रश्न आरती कुंभार विचारता आहे इस्लामपूरहून. विचारा आरती. हॅलो, हा. माझं कल्याणी मॅडमला असा माझं कल्याणी मॅडम की हे आता करत करत मध्ये काम करणार आहे आणि त्यांना याची आवड झाली हे त्यांना मला विचारायचं. सिरियल मध्ये काम करण्याची आवड कधीपासून आहे? सिरियलमध्ये काम करण्याची आवड असं नाही, पण मला आहे ना लहानपणापासून टीव्हीत काम करायचं होतं. म्हणजे मला तेव्हा कळत नव्हतं की टीव्ही मध्ये काम करायचं म्हणजे नक्की काय करायचंय. मग मे बी टेक्निशियन किंवा जे काही असेल, पण मला एवढंच कळायचं की मला टीव्हीत काम करायचंय. आणि त्यानंतर ऍक्च्युली कसं होत गेलं की मी जॉब करायला लागले. तोही मी चॅनलमध्येच केला. त्यानंतर मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. सो बेसिकली मी हा टीव्हीतच काम करत होते, पण बॅक ऑफ द कॅमेरा काम करत होते. आणि सडनली जसं तुम्हाला सांगितलं की ऑडिशन दिल्यावर माझं सिलेक्शन झालं, सो मग मी टीव्हीच्या पुढे म्हणजे स्क्रीनच्या पुढे आले. सो तसं झालं. आणि लहानपणापासूनच आवड होती, पण तेव्हा कळत नव्हतं मला की मे बी मी काय करणार आहे. आणि बॅकग्राऊंड घरामध्ये हे सगळं असल्यामुळे कदाचित मी आज जे करते ते करू शकते. जरूर. आपल्याला पुढचा प्रश्न आबा देटके विचारतायत मुंबईहून. विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. मी आबास देटके बोलतोय. हा हा. प्रश्न काही नाही, फक्त कल्याणीताईंचा वेळ आमच्या घरी भरपूर आहे. त्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस भरपूर शुभेच्छा द्यायच्या आहेत. जरूर जरूर. तुमच्या शुभेच्छा आम्ही जुईपर्यंत पोहोचत होतोच. आता मी थोड्या वेळाने कदाचित कल्याणी म्हणायला लागणार आहे तुला. तिच्याशी अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत आणि तुमच्या अशाच प्रश्नांची आम्ही वाट बघतोय, तुमच्या अशाच प्रतिक्रियांची वाट बघतोय. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कर्जतून प्रशांत घेवडे आपल्याला प्रश्न विचारतात. विचारा. हॅलो जुई मॅम. हा, मला आता प्रश्न विचारायचा की कोणत्या चित्रपटात तुम्ही आता काम करणार आहात? आता तरी कुठल्याही चित्रपटाचं काही काम सुरू नाहीये, कारण मी पूर्ण वेळ माझा पुढचं पाऊललाच देतेय सध्या. त्यामुळे आता तरी असे कुठले प्लॅन्स नाहीयेत. बरोबर. आणि आता आपण जसं तू म्हणालीस, मला ब्रेकच्या दरम्यान पण जुई मला काय काय गमती जमती सांगत होती, सेटवर ते काय काय करत असतात. आणि जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये जुई खूप छान पेंटिंग काढत असते. त्याची झलक देखील आपण प्रेक्षकांना एकीकडे दाखवणारच आहोत बोलताना. ही आवड कधीपासून? ही आवड लहानपणापासूनच आहे. म्हणजे मी खूप लहान शाळेमध्ये असल्यापासून पेंटिंग्सच करायचे. म्हणजे खूप आवडायचं. ड्रॉइंग, रांगोळ्या, म्हणजे एनी काइंड ऑफ पेंटिंग्स. सो त्यामुळे आताही वेळ जात नसला सेटवर किंवा खूप वेळ असतो आम्हाला मध्ये मध्ये, सो काहीतरी चांगलं करावं म्हणून मग मी पेंटिंग्सच करत बसते. म्हणजे कसं डोक्याला पण एक रिफ्रेशमेंट असते आणि इतर काहीतरी करण्यात एवढा मला इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मी पेंटिंग्स करते. म्हणजे नेहमीच्या खाऊच्या आणि सगळ्या जेवणाच्या बास्केटबरोबर तुझे कलर्स आणि ते देखील? त्याची एक पिशवी असते माझ्या बरोबर, माझं बुक आणि सगळे कलर्स आणि ब्रशेस. क्या बात आहे. खूप खूप खरं तर याबद्दल देखील तुला खरं शुभेच्छा दिल्या पाहिजेत, कारण त्याच्यातले देखील कलर कॉम्बिनेशन्स किंवा काय याच्याविषयी कधी शिकली होतीस, कधी विचार केला होतास की? हो, शाळेत असताना आत्याच्याच इथे जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मी किरण मिस म्हणून त्यांच्याकडे सॅटर्डेला ड्रॉइंग क्लासेसला जायचे. सो त्यांनी मला टेक्निकॅलिटीज काय काय शिकवलेल्या होत्या की कलर्स साधारण कसे प्लेस करावे, किंवा त्यांनी मला विदाऊट पेन्सिलचं पेंटिंग शिकवलं. डिरेक्टली हे सगळं मी ब्रशनी केलेले आहेत पेंटिंग्स, त्यामुळे ते त्यांनी शिकवलं होतं. क्या बात आहे. खरं तर किती म्हणजे किती रिफ्रेशिंग वाटत असेल या सगळ्या ब्रेकमध्ये, तेच तेच जेव्हा डायलॉग रिपिटेशन होत असतील तेव्हा. पण या सगळ्यामध्ये क्लासवरून मला आठवलं तू सकाळी कोणते तरी 2 क्लासेस करते, तेच पण कळू देत प्रेक्षकांना. हो, सध्या मी योगा क्लासेस आणि डान्सचे बॉलिवूड स्टाईल क्लासेस जॉईन केलेले आहेत. सो त्यामुळे सकाळी माझी 6 वाजता सुरुवात होते आणि ती रॉकिंग सुरुवात होते, कारण योगा आणि डान्स क्लासेस अशा दोन्ही गोष्टी माझ्या लाईफमध्ये आहेत सध्या. आणि तुला ट्रेकिंगची, माउंटेनिअरिंगची पण आवड आहे? हो, मी ऍडव्हान्स कोर्स केलेला आहे आणि माउंटेनिअरिंग म्हणजे फ्री क्लाइम्बिंग वगैरे केलेलं आहे मी विदाऊट एनी हार्नेस अँड ऑल. सो मग लोणावळ्याला जाताना ड्यूक स्नोज लागतो, तिथनं रॅपलिंग वगैरे अशा बऱ्याच गोष्टी केल्यात. अगदी. पण याच्यातून जेव्हा फ्री वेळ मिळत असेल, जेव्हा हे ते सगळे छंद आहेत, पण काही लोकांना स्वयंपाकाची खूप आवड असते, काही लोकांना वाचनाची खूप आवड असते, काही जण असं म्हणतात की नाही मला फक्त शांत बसायचंय, असं काय करावं असं वाटतं जेव्हा थोडासा वेगळा वेळ मिळतो? गाणं ऐकते, भरपूर गाणी ऐकते. येता जाता माझ्या कारमध्ये पेनड्राईव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत, सो ती ऐकूनच मला छान वाटतं. आणि घरात झाडं लावली आहेत, खिडकीत बसते आणि झाडांबरोबर बसले की जरा फ्रेश वाटतं. क्या बात आहे. आणि तू मला वाटतं गाण्याचं शिक्षण देखील घेतलं? हो. सो 13 वर्ष मी शिकलीये क्लासिकल सिंगिंग
आणि सो त्याची आवड आहेच. घरात माझे बाबाही चर्मवाद्य वाजवतात, त्यामुळे घरात म्युझिक आहेच, त्यामुळे त्याचीही खूप आवड आहे. क्या बात आहे. तुझ्या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी या सिरियल आणि त्याच्या पुढे देखील तुझी MBA ची देखील करिअर लाईन तशीच बहरत जाऊ आणि तुझी ही देखील करिअर लाईन आणखीन पुढे जात जाऊ. तू आणखीन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्हाला दिसत राहा. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि टॉक टाईममध्ये आज आपण जुईशी गप्पा मारल्यानंतर इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.